नमस्कार मंडळी, बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या या खेळामध्ये आपण बघा इथं पेनाच्या सहाय्याने एक खुर्ची तयार केलेली आहे बघा. तर ही जी खुर्ची आहे ती खुर्ची आपल्याला इकडच्या बाजूने असलेली दिसते, म्हणजे इकडच्या बाजूने तिची दिशा असलेली आपल्याला दिसते उजव्या बाजूने. तर आपल्याला काय करायचं आहे, या खुर्चीची दिशा बदलायची. म्हणजे इकडची जी दिशा आहे त्या खुर्चीची दिशा आपल्याला इकडं म्हणजे डाव्या साईडला करायची. आणि ही दिशा बदलत असताना आपल्याला काय करायचं आहे, कोणतेही दोन पेन हलवायचे आणि त्यांची जागा बदलायची. दोन पेन उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी मांडायचे आणि या खुर्चीची दिशा बदलायची. असा अगदी सोपा हा खेळ आहे बघा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा वेगळा विचार करायचा आहे. तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं उत्सुकतेने रांगेमध्ये उभा येतं. तर यांच्यापैकी बघू आपण या खुर्चीची दिशा कोण बदलून पाहते. तर बघा, आता तुम्ही समोरून रांग करून आलं त्यामुळे ही खुर्ची तुम्हाला उलटी दिसत असेल. मग तुम्ही ही खुर्चीची दिशा बदलवताना काय करायचं आहे, इकडं माझ्या बाजूला यायचं आणि माझ्या बाजूला येऊन खुर्चीची दिशा बदलायची. तर बघा, सर्वात आधी अश्विनी येणार आहे. चल अश्विनी, आता माझ्या बाजूला येऊन तू काय करू शकतेस, खुर्चीची दिशा बदलू शकतेस बघा. तर बघू आता अश्विनी कशा प्रकारे या खुर्चीची दिशा बदलवते. केवळ दोनच पेनाची जागा बदलायची आहे. तर अश्विनीने एक पेन उचललेला आहे. दुसरा पण पेन उचलला आहे. पण बघा, खुर्चीची आकृतीच तयार झाली नाही. पण अश्विनीनं प्रयत्न मात्र छान केलेला आहे. तर काही हरकत नाही, पहिल्यासारखी आकृती करून ठेवा अश्विनी. यानंतर बघा, पुढची विद्यार्थिनी आहे राजनंदिनी. चल राजनंदिनी, आता राजनंदिनी बघू आपण कशा प्रकारे या खुर्चीची दिशा बदलवते. तर एक पेन राजनंदिनीनं हलवला आहे. केवळ दोनच पेनाच्या सहाय्याने आपल्याला या खुर्चीची दिशा बदलायची, म्हणजे उजवीकडली डावीकडे करायची. तर राजनंदिनीने सुद्धा छान प्रयत्न केला, पण खुर्चीची दिशा बदलू शकली नाही. काही हरकत नाही. पुढची विद्यार्थिनी बघा स्नेहल. चल बरं स्नेहल, आता स्नेहल बघू आपण कशा प्रकारे खुर्चीची दिशा बदलवते. स्नेहलने एक पेन हलवला आहे, दुसरा पण हलवला. पण आता इथं काय झालं, खुर्ची उलटी झाली आहे का नाही. काय झाली, उलटी. आपल्याला उलटी नाही करायची, काय करायची, दिशा बदलायची. पहिल्यासारखी आकृती करून ठेव. तर यानंतरची विद्यार्थिनी आहे दुर्गा. चल बरं दुर्गा, आता दुर्गा बघू काय करते. दुर्गाने एक पेन उचलला आहे, दुसरा पण उचलला आहे. पण खुर्चीला पायच राहिले नाही दुर्गा, खुर्चीला पाय सुद्धा राहिले पाहिजेत. तर छान प्रयत्न होता दुर्गाचा, पण काही हरकत नाही. यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी. आता लक्ष्मी बघू आपण काय करते. केवळ दोन पेनांची जागा बदलायची लक्ष्मी आणि खुर्चीची दिशा विरुद्ध करायची, म्हणजे उजव्या बाजूची दिशा डाव्या बाजूला झाली पाहिजे. लक्ष्मीने एक पेन उचलला आहे, आणि दुसरा पण पेन उचलला. आता खुर्ची उलटी झाली. काय झाली, पण आपल्याला उलटी करायची नाही, दिशा बदलायची. तर छान प्रयत्न होता लक्ष्मीचा, पण पहिल्यासारखी आकृती करून ठेव. आता यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे अक्षरा. तर अक्षरा बघू आता या खुर्चीची दिशा कशी बदलवते, काय प्रयत्न करते अक्षरा. केवळ दोन पेन उचलायचेत आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचेत आणि या खुर्चीची दिशा बदलायची, म्हणजे उजव्या साईडची डाव्या साईडला आपल्याला खुर्ची घ्यायची. तर अक्षराने एक पेन उचलून खालच्या बाजूने ठेवला एक, आणि दुसरा पेन बदलून. तर कशाची आकृती तयार झाली अक्षरा ही काही समजा नाही का नाही. तर पण छान प्रयत्न केला अक्षराने, काही हरकत नाही. पहिल्यासारखी आकृती करून ठेव.
यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा. तर चल बरं अक्षरा. अक्षरा काय करते बघू आपण आता. केवळ 2च पेन हलवायचे अक्षरा आणि खुर्चीची दिशा बदलायची. तर बघा अक्षराने एक पेन उचलला आणि दुसरा पेन पण उचलला आणि खुर्चीची दिशा इथं काय झाली, बदलली. बघा जी उजव्या साईडला होती दिशा ती काय झाली, डाव्या साईडला झाली. तर अक्षरासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी बघा केवळ 2च पेन उचलून त्यांची जागा बदलून आपल्याला या खुर्चीची दिशा बदलायची होती आणि ती दिशा अक्षराने बदलून दाखवली. तर अक्षरा पुन्हा एकदा सांग बरं तू कशी दिशा बदललीस. तर बघा बाकीचे विद्यार्थी निरीक्षण करा कशी बदलली अक्षराने. कोणता पेन उचललाय, बदलली का नाही रे दिशा. बघा अगदी सहजपणे काय झालंय, या खुर्चीची दिशा बदलली. तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा जर खेळ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.